वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली। तर तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून स्वागत करते। तर बघा मग आज मी तुमच्या सोबत खूप सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग बाहीची डिझाइन शेअर करणार आहे। ऍक्च्युअली होतं काय की बऱ्याचदा आपल्याला बॅकनेक डिझाइन कशी बनवावी हे समजतं, पण बाही डिझाइन कशी बनवावी हे समजत नाही आणि त्याचबरोबर आपल्याला बरेचसे प्रश्न पडतात की अशी बाही डिझाइन ब्लाउजला छान दिसेल की नाही, की बाही सिंपलच घ्यावी, शॉर्ट घ्यावी, लॉंग घ्यावी हे काही समजत नाही। सो आज मी तुमच्यासोबत आताची ट्रेंडिंग अशी बाही डिझाइन शेअर करणार आहे आणि ह्या छानशा बाही डिझाइनमुळे नक्कीच आपल्या साडीला आणि ब्लाउजला खूप सुंदर असा लुक येईल। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याची कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण मी तुम्हाला अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी बाही डिझाइन सहज बनवता येईल। ठीक आहे, सो चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात। आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून हा व्हिडिओ बघून तुम्हाला अशी छानशी बाही डिझाइन सहज बनवता येईल। आणि एवढंच नाही तर ती प्रॉपर फिनिशिंग सहित कशी बनवावी तर हे सुद्धा सहजच लक्षात येईल। ठीक आहे, तर हे बघा इथे तुम्ही बघू शकतात की आपण इथे बाहीची ऑलरेडी कटिंग करून घेतलेली आहे, म्हणजेच अस्तरची बाही आणि मेन फॅब्रिकची बाही सुद्धा। त्याचबरोबर आता आपण इथे साडीचा कॉन्ट्रास्ट खूप सुंदर असा कपडा यूज करून साधी सिंपल झटपट तयार होणारी इथे डिझाइन बनवणार आहोत। तर या बाहीची जी काही घडी आहे तर ती होती 8, तयार झालेली आहे 7। त्याचबरोबर बाही लांबी होती 4.5, अर्धा इंच मार्जिन घेतलं आणि 2.5 इंचाची कॅप हाईट घेतलेली आहे। सो अशा पद्धतीने मापे टाकून आपण खरं तर ही बाही इथे कट केलेली आहे। आणि सगळ्यात आधी आता आपल्याला ही बाही मेन फॅब्रिक आणि अस्तर एकमेकाला जोडून घ्यायचं आहे। त्यासाठी हे दोन्ही पार्ट्स उलटे करायचे आहे, किंवा तुम्ही असंही लक्षात ठेवू शकता की ब्लाउजची बाही सरळ ठेवायची आणि त्यावर आपण कटिंग केलेली अस्तरची बाही ठेवून घ्यायची आहे। आणि त्यानंतर सगळ्यात आधी आता आपल्याला इथे बाहीच्या खालच्या साईडला साधारणतः पाव इंच एवढं मार्जिन ठेवून एक टीप मारून घ्यायची आहे व्यवस्थित सरळ। त्यानंतर आपल्याला इथे जो काही एक्स्ट्राचा ब्लाउज पीसचा कपडा असेल तर तो सुद्धा कट करून घ्यायचा आहे, तसं इथे खूपच कमी आहे। आणि नंतर आपल्याला ही बाही या पद्धतीने सरळ करून खालच्या साईडला खरं तर आपल्याला इथे दाबटीप द्यायची आहे। तर बघा मग इथे दाबटीप देताना काळजी घ्यायची आहे की अस्तरचा आतला जो काही कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली बाहीची फिनिशिंग बिघडायला नको। आणि फिनिशिंग साठी ही टीप खूप महत्वाची आहे, तर ही तुम्ही आवर्जून फॉलो करायची आहे। त्याचबरोबर अतिशय सावकाशपणे थोडं थोडं पकडत ह्या पद्धतीने प्रॉपर फिनिशिंग सहित खरं तर दाबटीप देऊन घ्यायची। नंतर आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिकची बाही कडेकडेने एकमेकाला जोडून घ्यायची आहे। तर हे जोडताना आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन सुद्धा इथे पकडायचं आहे, कारण कटिंग करताना हे मार्जिन आपण कुठेही कॅल्क्युलेट केलेलं नसतं। त्याचबरोबर कुठे गोळा होणार नाही, तिरकं जाणार नाही, तर या छोट्या मोठ्या गोष्टींची सुद्धा काळजी घ्यायची। आणि बघा मग इथे जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे म्हणजे ब्लाउज पीसचा कपडा, तर तो कट करून परफेक्ट मापाची बाही इथे रेडी करून घ्यायची। कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करतो आणि ब्लाउज पीसचा कपडा आपण थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करत असतो। खरं तर म्हणूनच या पद्धतीने जोडून एक्स्ट्राचं कट करायचं आणि परफेक्ट मापाची बाही खरं तर इथे आपली रेडी झालेली आहे। तर किंचितचा हा शेप थोडासाच गोलाकार करून घ्यायचा आहे। ठीक आहे, त्यानंतर इथे सेंटर पॉइंटला मार्किंग करायची आहे। आणि मी म्हटल्याप्रमाणे आता इथे आपल्याला साडीचा कपडा यूज करायचा आहे। तर बघा मी पाव मीटर साडीचा कपडा इथे कट करून घेतलेला आहे आणि डिझाईन आता कशी ऍडजस्ट होते त्यानुसार आता आपल्याला इथे हे चौकोन कट करायचे। तर सगळ्यात आधी आपल्याला एक 9x9चा म्हणजे 9 उंची आणि 9 रुंदी, लांबी आणि रुंदी दोन्ही पण 9-9 इंच अशा पद्धतीचा एक बॉक्स खरं तर इथे ड्रॉ करून घ्यायचा आहे। तर बघा तो कटिंग करणं सोपं जावं खरं तर यासाठी मी डायरेक्ट असं क्रॉस मध्ये ठेवून घेतलं, म्हणजे बरोबर परफेक्ट आपला चौकोन इथे रेडी व्हावा यासाठी। आता पहिला जर 9चा केला तर नंतरचा 8चा किंवा 7चा आपल्याला इथे करायचा आहे, म्हणजे त्यापेक्षा 1-1.5 इंच कमी। तर बघा मी अंदाजाने इथे हे कट करून घेतलेला आहे आणि टोटल आपल्याला खरं तर इथे 4 हे चौकोन लागणार आहेत आणि ते एकाआड एक करायचे आहे। म्हणजे एक सगळ्यात मोठा मी म्हटल्याप्रमाणे 9x9चा, त्यानंतर 8x8चा केला तरी चालेल किंवा 7x7चा, त्यानंतर 6 किंवा 6.5x6चा करायचा आहे आणि त्यानंतर एकदम छोटासा करायचा आहे, तर तो तुम्ही 3x3 किंवा 4x4चा केला तरी सुद्धा चालेल। तर अशा पद्धतीने टोटल 4 चौकोन कट करून घेतलेले आहे आणि यानंतर आता आपल्याला ते व्यवस्थित क्रॉस मध्ये फोल्ड करत याचे त्रिकोण तयार करून घ्यायचे आहे। तर बघा मग या पद्धतीने मी म्हटलं होतं बरोबर फोल्ड करायचं आणि खालच्या साईडने टीप मारून घ्यायची। खरं तर हे थोडंसं फार तिरकं असू शकतं, पण टीप मारताना सरळ टीप मारायची आहे,
हे त्रिकोण कंप्लीट झाल्यानंतर आपण खालच्या साईडचं कट करून ते व्यवस्थित आधी सरळ करतच असतो डिझाईन बनवण्याच्या आधी. सो त्यामुळे त्याचं काही एवढं टेन्शन घ्यायची गरज नाहीये. फक्त टीप आपल्याला सरळ एकसारखी येईल याची जरा काळजी घ्यायची आहे. आणि फायनली बघा मग सगळेच त्रिकोण आपण इथे व्यवस्थित काळजीपूर्वक खरं तर खालच्या साईडला टीप मारून घेतलेले आहेत. ठीक आहे, आता हे कट करून आपण सेपरेट करून घेऊयात. आणि त्यानंतर मी म्हटल्याप्रमाणे खालच्या साईडचं कट करायचं आहे बघा. आणि एकदम परफेक्ट असे खरं तर त्रिकोण इथे आपले रेडी झालेले आहे. तर सगळ्याच याचं ते कट करायचं आहे. म्हणजे थोडंफार किंचित जर वरखाली असेल तर त्याचा काही इफेक्ट होत नाही, हे नक्कीच तुमच्या लक्षात आलेलं असेलच. ठीक आहे, आता इथे मी म्हटल्याप्रमाणे हे 4 त्रिकोण आपले रेडी झालेले आहेत. तर ते लावून आता आपण इथे बाही डिझाईन ची बनवून घेऊयात. तर बघा मग इथे सगळ्यात आधी जो काही मोठा त्रिकोण आहे ना, तर तो आपल्याला सेंटरला ह्या पद्धतीने ठेवायचा आहे बघा. तर त्याची पण सेंटर पॉईंटची मार्किंग केली म्हणजे त्यात बाहीचा सेंटर आणि त्याचा सेंटर आपल्याला मॅच करता यावे. आणि मध्यभागी एक टीप मारून घेतली आहे बघा. त्यानंतर आता पुढचे त्रिकोण पण आपल्याला इथे लावून घ्यायचे आहे, पण त्यातला डिस्टन्स सेम राहील याची आपल्याला काळजी घ्यायची आहे बघा ह्या पद्धतीने. आणि मग मी आता उरलेले तिन्ही पण ठेवून घेतले बरोबर. फक्त डिस्टन्स मेंटेन ठेवत ठेवत आपल्याला इथे सेंटरला एक टीप मारून घ्यायची आहे. त्यानंतर आता वरच्या साईडने पण टीप मारायची म्हणजे ते त्रिकोण व्यवस्थित बाहीला वरच्या साईडने सुद्धा पॅक होतील. ठीक आहे, आणि इथनं पण मी थोडंसं जिथे राहिलं होतं ना थोडेसे टीप मारलं, कारण की वरच्या साईडने बाहीचा शेपचा अंदाज आला नाही तर तुम्ही अशा पद्धतीने बाही उलटी करून सुद्धा तिथे एक शिलाई टाकू शकता. ठीक आहे, त्यानंतर जे काही एक्स्ट्राचं आहे तर ते कट करायचं आहे बघा. आणि फायनली बघा किती छान प्रॉपर असं फिनिशिंग सहित आपले हे त्रिकोण लागले गेलेले आहेत. आणि खरं तर बाही डिझाईनला ना यामुळे असं वेगळंच युनिक असं लुक सुद्धा आलेला आहे. आणि सध्याने ही बाही डिझाईन खूप साऱ्या कस्टमरला आवडते, खूप साऱ्या कस्टमरची रिक्वायरमेंट आहे आणि लेटेस्ट ट्रेंडिंग खरं तर ही डिझाईन आहे. आता यानंतर खालच्या साईडला तुम्ही काही पण लावू शकतात. तर मी इथे एक लेस लावत आहे, तर ती सुद्धा साडीला मॅचिंग घेतलेली आहे बघा. खरं तर गोल्डन आणि ब्लॅक कलरच्या कॉम्बिनेशनची लेस आपण इथे घेतलेली आहे, म्हणजे ती आपल्या साडीला अजूनच सुंदर उठून दिसावी खरं तर यासाठी. आणि बघा लेसला मी सांगत असते नेहमी दोन्ही साईडने टीप मारायची असते, तर इथे मी मारून घेतली. खरं तर लेस जाड बारीक कशीही असो दोन्ही साईडने टीप मारायची, त्याचे 2-3 फायदे असतात. महत्वाचं म्हणजे लेस पॅक लागली जाते, ती वरती तरंगत नाही, लवकर खराबही होत नाही आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे फिनिशिंग सुद्धा खूप सुंदर येते. त्यानंतर इथे मी गोल्डन कलरचे मणी घेतलेले आहे, तर बऱ्यापैकी मोठ्या साईजचे घेतलेले आहे. तुम्हाला जर छोट्या साईजचे यूज करायचे असेल तर तुम्ही करू शकतात. आणि त्या एक एक त्रिकोणला आपल्याला बरोबर त्या टोकावर एक एक मणी इथे होऊन घ्यायचा आहे. तुमच्या ब्लाउजला जर व्हाईट मोती मॅच होत असेल तर तुम्ही मोती लावायचे आहे. तसं इथे गोल्डन कलरचे मणी मॅच होत आहे व्यवस्थित, सो त्यामुळे मग मी इथे ते यूज केलेले आहेत. ठीक आहे, तर बघा मग आपण 4-5 जेवढे होते ना बरोबर त्या त्रिकोण वाईज इथे हे मणी लावून घेतलेले आहेत. एक्स्ट्राचा धागा मी इथे कट करून घेतलेला आहे. आणि तुम्ही खरं तर इथे बघू शकतात फायनली खूप सुंदर लेटेस्ट ट्रेंडिंग लुक मध्ये आपली ही इथे बाही डिझाईन रेडी झालेली आहे. लेस सुद्धा खूप सुंदर कलर कॉम्बिनेशनची आहे. आणि खरं तर साडी आणि ब्लाउज पीसचा कलर कॉम्बिनेशन पण इतका मस्त आहे की खरं तर या बाहीला खूप सुंदर असं लुक आलेलं आहे. आणि मी म्हटल्याप्रमाणे साडीचा आपण कपडा यूज केला त्यामुळे ही बाही अजून अट्रॅक्टिव्ह दिसते. बऱ्याच छोट्या बाहीवर सुद्धा डिझाईन कशी बनवावी हे सुचत नाही, तर ही डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा. इतकी सोपी आहे की जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा ही डिझाईन तुम्हाला सहजच बनवता येईल. इतक्या सोप्या पद्धतीने खरं तर मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर ह्या बाही डिझाईनमुळे आपल्या साडीला आणि ब्लाउजला नक्कीच खूप सुंदर लुक येईल. सो तुम्ही नक्की ट्राय करा. आणि जर यामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे, सो मग नक्की ट्राय करून बघा. तर बघा मग फायनली आपली छान अशी डिझाईन रेडी झालेली आहे. सो अशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग डिझाईन तुम्ही नक्की बनवून बघा. ह्या डिझाईनमुळे आपल्या साडीला आणि ब्लाउजला खूप सुंदर असं लुक येईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी इतक्या सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की बायचान्स जरी तुम्ही कुणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी ट्रेंडिंग बाही डिझाईन सहज बनवता येईल. ठीक आहे, सो चला मग आता आपण आपला आजचा छानसा आणि महत्त्वाचा व्हिडिओ इथेच थांबूयात. आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे, सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या. आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.